गुड मॉर्निंग मंडळींनो. तर आम्ही श्रीशैलमला बोलतोय बाय. सकाळचे वाजले 5 सव्वा 5 वाजले आणि चारही पण गाड्या मस्तपैकी रेडी झालेल्या आहेत. फायनली आम्ही श्रीशैलमला बोलतोय बाय बाय. आणि इथून हा रस्ता जो खाली जातो तो जातो हैदराबादला आणि हा सरळ जो रस्ता जातो हा जातो कडप्पा मार्गे बँगलोर साईडला. तर आता आम्ही चाललेलो आहे बँगलोरला. तू जो झूम झूम कर आए मोरा रोम रोम सिहराए तू जो झूम झूम कर आए. आणि रस्ता पण एकदम मस्त आहे वळणावळणाचा. पण मग आपल्या रुद्राचा चालू आहे प्रॉब्लेम बिकॉज रुद्राची गेलेली आहे बेरिंग. सो गाडी पूर्ण हँडल असं व्हायब्रेट होतोय. आता गेलाय सूर्य डोंगराच्या आड. एकदम खूबसूरत नजारा आहे. मंकी शेड बसले रस्त्यावरती. समोरचं वातावरण फॉगी. आता आम्ही आंध्र प्रदेश साईडने चाललोय. बँगलोर रोडला हायवे पुढे लागेल पण पूर्ण सिंगल लेन आहे. आणि आमचा आज आहे साऊथ राईडचा 3रा दिवस. अविनाश होऊ शकताय गाडी रस्त्यावर कशी घ्यायची. जमलं जंगल होतं तर जंगलमुळे आम्हाला कुठंच काही थांबता नाही आला. जंगल एक्झिट करून आता आम्ही चांथे पिलं आहे. जवळपास 9:39 झालेले. तर आता इथून पुढंचा प्रवास अजून 350-350 किलोमीटर जायचं आहे. आणि अशा प्रकारे 3ऱ्या दिवसाची परत एक आमची सोबत घटना घडलेली आहे. राहुल भाऊचं चाक पंक्चर झालेलं आहे. बघा काय रे. आपले महाराष्ट्रीयन आहे ते वाशिमचे. श्रीशैलमला चालले. खूप भेटतात. नाही म्हटलं पण भेटले आम्हाला भरपूर आता असे. तिरुपती बालाजीला पण भेटतात. असे भरपूर भेटतात. काय करत नाही. 100 मीटरवरती दुकान मिळालं. पंक्चर जवळपास खिळा घुसलेला आहे गाडीमध्ये. आता आम्ही बँगलोर हवे निघालोय. इथून हार्डली 280 किलोमीटर आहे आदियोगीचं मंदिर. तर आमचा प्लॅन आहे की 4-5 पर्यंत आदियोगी टच व्हायचा. जस्ट रुद्रा फिलअप केलं आहे. आणि आम्ही जेवण नाही केलं. म्हणजे आम्ही कालपासून दुपारी जेवण करत नाही. संध्याकाळचंच फक्त नाश्ता चालू आहे. आता चाललोय बँगलोरला. बँगलोर आहे 208 किलोमीटर. जॅक ब्रो, अविनाश भाऊ आणि राहुल भाऊ. गो टू बँगलोर. राहुलला पण आपण ट्रेन करून टाकू. ब्रेक नाही घ्यायचा. राहुल भाऊंचा आदेश डायरेक्ट 100 किलोमीटरला ब्रेक घ्यायचा डायरेक्टली. आता तर चला आपण झालोय रेडी. रुद्रा पण रेडी आहे पण रुद्राचा आहे अजून चालू प्रॉब्लेम. बघूया बँगलोरमध्ये तो सॉल्व्ह करू आपण. आम्ही बँगलोरला चाललोय ऑन द वे. आम्ही जेव्हा निघालो तिथून 230 किलोमीटर होता. आता जवळपास आमचं कंटिन्युअसली स्पीड 90-100 आहे. 1 तास झालाय. अविनाश तो आमची बऱ्यापैकी खोलून चांगल्यापैकी थोड ट्रायल करता बाय स्पीड ब्रेकरवरून उडालो रे बाबू. नका जाऊ रे ग्रुप राईड आला या पोरांसोबत. कानवारी द्या रे. जस्ट चहा ब्रेक घेतला आम्ही. अजून आम्हाला बँगलोर 100 किलोमीटर गाठायचं आहे. आणि पुढं चांदमामा कसं मस्त चमकतोय. वेलकम टू बँगलोर. गुड मॉर्निंग. तर आमच्या आधी बँगलोरच्या रायडरसोबत मीटिंग होती. जस्ट आमची ब्रेकफास्ट थोडी मीटअप झाली. ते हेल्मेटले लूज आहे. आका फिरू राहिले.
लाल चूड़ा पहने आना, थोड़े कंगन लेके आना, आने वाले हैं। लाल जोड़ा पहने आना, हाथ कंगन लेके आना, वो बंधन लेके आना। तर आपण आलेलो आहे आता बँगलोरच्या सर्व्हिस सेंटरला. इथं आपली रुद्राची थोडंसं काम करायचं, थोडंसं म्हणजे चांगलंच काम निघणार असं वाटतंय. तर बघूया. ही आपली रुद्रा आता खडी आहे आणि सर्व्हिस सेंटर आहे बँगलोरचा. इथं 450 पण हिमालय अवेलेबल आहे. $450 हिमालय. दिस इज ब्लॅक कलर. आता इथे गाड्यांची टेस्टिंग चालू आहे पहिले. चालू आहे, बघूया आता काय होतं का. व्हील बेअरिंग गेलेली आहे, बघूयात आता. टेस्ट करायला चालले, मग देतो तुम्हाला अपडेट. रंग गुलाबी नैना शराबी, तेरी अदाएं हैं बेहिसाबी, मन बावरा है तुझ पे रुका है, मांगे तुझे सावरिया। ना तो इस ज़मीं की ना है आसमां की, तेरी कौन सी नगरिया। मन बावरा है तुझ पे रुका है, मांगे तुझे सावरिया। ना तू इस ज़मीं की ना है आसमां की, तेरी कौन सी नगरिया। आता आम्ही आलेलो आहे आदियोगीसाठी. तर हे बघा, आता बेंगलोरपासून हार्डली 60 किलोमीटर अंतरावर असलेले आदियोगी हे आहे चिलगुर या ठिकाणी. पहिले हे आदियोगी दुसरीकडे होते. हे ईशा फाउंडेशन यांचं आदियोगी आहे. आदियोगी
over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some movement, he danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they called him a yogi, as he was the first one, the Adi Yogi. When his stillness lasted for years on end, curious onlookers melted away. Only 7 seekers remained, as they could not tear themselves away from him. फायनली आम्ही आज बोलतो बँगलोरला बाय. आणि आमचा आजचा प्लॅन अजून एक आम्हाला मीटअप आहे. तो मीटअप करून आम्ही निघणार आहे म्हैसूरसाठी. तर भेटूया आपण ऑन रोड. आणि एकदा रूम बघून घ्या, कारण की मी रूम टूर दिलेला नाही आहे. तर सगळे एक्झिट झालेले आहे. ही आपली सेना अँड गोप्रो. गुड मॉर्निंग मंडळींनो. आता जवळपास 12-12:30 वाजले, म्हणजे आफ्टरनून झालेलीच आहे. पण आता आमची ही मॉर्निंगच म्हणावं लागेल. किक स्टार्ट म्हणजे मॉर्निंग असते आमची. तर इथून आता आम्ही निघतो आहे, एक मीटअप आहे. ते मीटअप कंप्लीट करून आम्ही निघतो आहे म्हैसूरसाठी. पण त्याच्या अगोदर आपण काल स्टिकर प्रिंटिंगला टाकले होते, तर ते स्टिकर घेणार आणि मग आपण पुढं आपला रूट कंटिन्यू करणार. तर बघूया मग आपले रुजाजवळचे स्टिकर कसे झालेले आहेत ते. बँगलोरचं तापमान दाखवतं आहे 30°C. बँगलोरचं वातावरण पण चांगलं आहे. हैदराबादचं वातावरण जास्त हॉट आहे, त्याच्या मानाने बँगलोरचं वातावरण खूप चांगलं आहे. तुला लोकेशन पाठवलं आहे, बट लोकेशन सापडत नाही. इथंच कुठेतरी जवळपास दाखवतं आहे. म्हैसूर बँगलोर हायवेला आता आम्ही फर्स्ट टाइम, आणि इथं आम्ही टोल फाडतोय बाईकचं. 2 व्हीलरचं लोन फाडतोय. ओके ए थांबा, अविनाश भाऊ हे थांबा. हे तुमचं टोल घ्या, ते तुम्हाला लागल एक्झिटला. चेक करा बरं तुमचं चेक आहे. अरे आपण सगळ्यांना लागेल. मग प्रत्येकाचं द्यायला लावलं त्यांनी. जर मी माग राहिलो तर
थांबा एक सेकंड, कॉल येतोय. काय बदलू? चलो. बँगलोर मैसूर वे एक्सप्रेस वे हायवे, त्याला आम्ही पे केलेले आहे 35 रुपये टोल. आता इथून आम्हाला नॉनस्टॉप जायचं आहे. नॉनस्टॉप म्हणजे 142 किलोमीटर. एकदम मस्तपैकी नॅशनल हायवे भेटला. तर मस्त 100-100 चालून गेले रॉंग साईडला निघून. आता आम्ही वेटिंग करतोय त्यांचा. मैसूरला चाललोय. तर इथून मैसूर अजून 101 किलोमीटर बाकी आहे. आणि जो एक्सप्रेस वे घेतला होता त्याला टोल फाडलं होतं. आम्हाला लुटलं. एक एक्झिट आली लगेच मैसूरवरून आणि आम्हाला सांगितलं की बाईक अलाउड नाही आहे. मग आता आम्ही चाललो आहे सिटी तून, नाही म्हणू शकत आपण, विलेज एरियाने चाललो आहे. आता मी ब्रेक घेतो आहे 5-1 मिनटाचा. जग आणि अडीक कसं आम्ही थांबलो होतो ब्रेक घ्यायला. जवळपास 1 तास 40 मिनटाचा ब्रेक झाला आहे. कारण की व्हिडिओ बनवले, रील्स बनवल्या. ज्यांनी आम्हाला बँगलोरमध्ये चांगली हॉस्पिटॅलिटी दिली त्यांना, त्यांच्यासाठी ते रील बनवून त्यांना थँक्सफुल केलं. आणि मग आता आम्ही निघतोय 6:41 आणि म्हैसूरसाठी. आणि आम्ही आता जो बाईक रोड टाकला आहे त्याला आम्हाला दाखवतो आहे 2 तास 20 मिनटं 100 किलोमीटरला. म्हणजे आम्हाला जवळपास 9 वाजतील. तर चला भेटूया आता रात्री. जर काही मस्त व्ह्यू जर आला तर तुम्हाला दाखवतो, नाही तर आपण डायरेक्ट भेटूया मैसूरमध्ये. धन्यवाद. इथून अजून मैसूर जवळपास आम्हाला 66 किलोमीटर जायचं आहे. तर राहुल भाऊ आणि जॅकबाईची पेट्रोल रिझर्वला लागली गाडी. सो आता पेट्रोल टाकणार आहे आणि इथून 66 किलोमीटर अजून जायचं आहे. आणि मॅपच्या हिशोबाने आम्ही 8:48ला पोहोचणार आहे. आम्ही जेव्हा निघालो होतो 100 किलोमीटर बाकी होतं तेव्हा 9:12चं डिस्टन्स सांगितलं होतं. तर आता जवळपास 24-25 मिनटं आम्ही लवकर पोहोचणार आहे. म्हणजे आमचं जवळपास स्पीड होतं 100, 110, 100, 150. कारण की रोड चांगला आहे. आणि आता इथं थोडंसं एरिया लागतो सिटीसारखा, तर मग तिथं थोडीशी गाडी स्लो करावी लागते. बाय द वे रोड इज गुड. हां या नासिक अच्छा है, वेदर वहाँ पे अच्छा है. ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಚೆನ್ನಾಗಿ. हाँ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತೀರಾ? कन्नड़ा ಸ್ಪೀಕಿಂಗ್ ಕನ್ನಡ. कन्नड़ा नहीं आता, हिंदी इंग्लिश आता. ಊಟ ಎಷ್ಟು ಟೋಟಲಿ ಎಷ್ಟು ಹೌ ಮೆನಿ ಡೇಸ್? 3 days 3 night ಕ್ಲಾಸಿಕ್ ಅಲ್ಲ, ಹೌ ಮೆನಿ ಡೇಸ್ ಟೂರು? tour 20 days. ಫೈನಲ್ कन्याकुमारी end. कन्याकुमारी टू केरला, केरला टू गोवा, गोवा टू नासिक. हां हौ मेनी 2%? ना 4% चालेल आहे. लाईट दिसत आहे. आणि आम्ही आज चालू आहे सर्व्हिस रोडने. बट सर्व्हिस रोड पण एकदम क्लास आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कर्विंग फायनली आपण म्हैसूरमध्ये एंट्री केलेली आहेत. इथून आपण एक स्टे बघितलेला आहे, तो आहे 7 किलोमीटर अंतरावर नियर झू. मैसूर चौफली. ओके दिस वे 1.2 kilometers. Yeah.